असा हा सामना पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर गोटेकर बी अर्थातच श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी संघाने क्षेत्ररक्षण निवडलंय. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गेलंय शरद स्पोर्ट्स सापगाव संघाला. हा सामना जबरदस्त रंगेल यात मात्र शंका नाही आहे. चला दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी हजर करायचे. शरद स्पोर्ट्स सापगाव संघ आपला 12th मॅन या ठिकाणी हजर नाहीये. धन्यवाद. या ठिकाणी सापगाव संघाच्या कोणत्याही फलंदाजानं लगातार 3 षटकार मारले तर आमचे सन्माननीय मयूर शेठ अंदाडे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं कॅश प्राईज, प्रत्येक षटकारासाठी सापगावकरांसाठी सन्माननीय भाई शेठ पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज. भाईदादा पाटील थँक्यू सो मच. स्ट्राईक एंड वरती नीरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आदिनाथ मडके. पहिला चेंडू पंचांना पार करेल. पहिला चेंडू राहिला होता. यावेळेस मात्र उजव्या एसटीच्या बाहेर चांगला चेंडू राहिलाय. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा निर्धार यावेळेस आदिनाथ मडकेचा. सफल चेंडू हाताळला गेलाय. जबरदस्त कमालीची सुरुवात. पहिला चेंडू आलाय निर्धाव. ओहो यावेळेस देखील बॉलवरती जाण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिलाय. यावेळेस थोडासा एक्स्ट्राचा बाहेर पाहायला मिळतोय परंतु वाईट लाईनच्या आत होता चेंडू. सफल चेंडू अपील केली गेली होती पंचांनी फेटाळली आहे सांगितलंय. हा चेंडू आत राहिलाय. सफल चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचे 2 चेंडू आदिनाथ मडके याच्या माध्यमातून निर्धाव पाहायला मिळालेत. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन फटका खेळून काढलाय. खाली राहिला होता चेंडू. चेंडूची उंची लेंथ लाईन ओळखून यावेळेस फटका खेळून काढलाय. चेंडू सीमारेषे पार गाठली आहे. चौकार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली आहे बाउंड्रीची भेट. हा येतोय चौकार. थँक्यू सर. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे, आनंद उत्सव साजरा करा, मैदानामध्ये पटाके फेकू नका प्लीज, विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या हो उचललाय चेंडू. यावेळेस मात्र फटका फसलाय. गणेश डिंगोरे आहे चेंडू खाली. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला टिपला गेलाय झेल. संपलाय नीरजचा खेळ. थँक्यू सो मच. तर पहिला गडी बाद झालाय. नीरज तंबूच्या आश्रयाला माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत एंटर झालाय. नितीन अंदाडे मैदानाच्या आत एंटर. चांगला फलंदाज आहे. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. सोबत मात्र पाहतोय आपण अजूनही नॉन स्ट्राईक एंडवरती संपूर्ण चित्र पाहायलाच असलेला फलंदाज ज्याच्या बॅटमधनं मागील मॅचमध्ये अर्धशतकी खेळी गाजवली आहे असा फलंदाज. नाही नक्कीच कल्पित जाधवचं अर्धशतक राहिलं होतं. सॉरी. यावेळेस मात्र कैलास भांडे षटकार आणि चौकारांचा बादशहा कॅप्टन कूल यावेळेस नॉन स्ट्राईक एंडवरती आहे अजूनही. तर नितीन आलाय स्ट्राईक एंडवरती. नितीन अंदाडे. सर नितीन अंदाडेसाठी कॅश प्राईज झाले. सलग 3 षटकार ठोकले तर 5000 आणि प्रति षटकाराला 1000. नाना ग्रुप शहापूर यांच्याकडून सॉरी सापगावकडून. पुढचा चेंडू कट केलाय पॉईंटला. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटला चेंडू जातोय घोषांकित क्षेत्राकडे. त्या ठिकाणी पंच सांगतात याच 1 धाव मिळेल. थँक्यू सर. या ठिकाणी सन्माननीय जगदीशजी अंदाडे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण विराजमान व्हावं व्यासपीठावर. तदनंतर श्रीराम फाउंडेशन आई गावडे गोटेकर बी संघासाठी नेहमीच पाठीराख्याची भूमिका माजी उपसरपंच गोठेकर ग्रामपंचायत महेंद्र शेठ डिंगोरे उर्फ भाऊशेठ यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झालं आहे आणि त्यांच्या देखील शुभेच्छा येतात. थँक्यू. नक्कीच. तर श्रीराम फाउंडेशन आपण जी टीम पाहतोय गोटेकर बी संघ खऱ्या अर्थानं या टीमचे सर्व रोशन रामशेठ ठाकूर साहेब यांच्या विद्यमानाने पुरस्कृत ही टीम पाहायला मिळते आहे. निश्चितपणे रोशन दादा यांचं विश्लेषण करायचं झालं एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून सादर केलेली ही टीम श्रीराम फाउंडेशन गोठेकर बी टीम. नेक्स्ट बॉल यावेळेस कैलास बांडे पहिला चेंडू फेस करेल.
पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा अक्रॉस द लाईन, काय फटका सजवला गेलाय. जैसी नजाकत वैसा तमाचा, शॉर्ट चेंडूला केलाय पुल, पॉवरफुल सक्सेसफुल, आलाय चौकार. थँक्यू. या ठिकाणी सन्माननीय पंडितजी शेळके यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. उपस्थित सर्व प्रमुख अतिथींचं, क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. परंतु नावाचा उल्लेख करावासा वाटतो. हे क्रिकेटचं विश्व पाहायला मिळतं. ही क्रिकेटची पंढरी ज्यांच्या अथक परिश्रमातून आणि ज्यांच्या सहकार्यातून दरवर्षीप्रमाणे हे मैदान आपल्याला खुलं केलं जातं, ते आदरणीय विजयभाई भगत यांचं देखील मी मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो की असं सहकार्य या शहापूरच्या क्रीडा नगरीमध्ये आपलं राहील. थँक्यू. सर नक्कीच पहिलं षटक संपलंय आणि धावपलकावर नक्कीच मी सापगाव टीमला एक शेवटचा कॉल असेल. जर 12th मॅन या ठिकाणी हजर नसेल तर मात्र आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. महत्त्वाची सूचना, 12th मॅन अजूनही हजर नाही आहे. थँक्यू. सापगाव संघाच्या कोणत्याही फलंदाजानं लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार जर मारले तर सन्माननीय प्रवीणजी भोईर साहेब यांच्या वतीने तब्बल रोख 2000 रुपयाचं कॅश प्राईज. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेने. नक्कीच षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये आदिनाथ मडकेनं खर्च केल्यात 9 धावा, एक महत्वाचा गडी टिपलाय. यावेळेस मात्र स्ट्रायकिंग वरती नितीन अंदाडे पाहायला मिळतोय. ओमकारचा पहिला चेंडू काय जबरदस्त राहिलाय. वाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त कमालीचा चेंडू, लेंथ लाईन अचूक पाहायला मिळते. या चेंडूवरती मात्र प्रत्युत्तर नाहीये, थांबवलं गेलंय. सर एक मिनिट, या पुढचा सामना असेल टीम राजे बॉईज यांच्या विपक्षात मुरबाड 11 मुरबाड. दोन्ही संघ नायक सज्ज राहा. लोवर फुल टॉस चेंडू होता, सरळ दिशेला खेळून काढलाय. लॉंग ऑनला गणेश डिंगोरे आहे. चेंडूला कलेक्ट करेल आणि थ्रो करेल दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो. सध्या तरी जकडून बांधून ठेवलं गेलंय. ओंकार षटक क्रमांक 2 मध्ये आलाय. ओंकारच्या आतापर्यंत 2 चेंडू झालेत. या 2 चेंडूवरती केवळ 1 धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी, किफायतशीर गोलंदाजी. टीम श्रीराम फाउंडेशन गोटेगरबी अर्थातच रोशन रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून पुरस्कृत असलेली ही संपूर्ण टीम पाहायला मिळते. मैदानाच्या आत आपला जलवा, रुतबा आणि जबरदस्त एफर्ट दाखवत असताना नेक्स्ट बॉल कैलास भांडे. ओहो, यावेळेस अपील केली गेली होती. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. वेगवान तेज तर्रार चेंडू, लेंथ लाईन अचूक ठेवली गेली होती. अगदी मिडल स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू राहिला होता. पंचांचा यावेळेस चांगला कॉल पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्रॉस द लाईन, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. कमालीची गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये ओंकार. यावेळेचा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. थँक्यू. 2 धावा. सापगाव संघाच्या कोणत्याही फलंदाजानं जर लगातार 3 षटकार मारले तर कैलासजी आंदाडे म्हणजे आपल्याला सर्वांना परिचित असलेले कलू शेठ यांच्या वतीने 5000 रुपयाचं कॅश प्राईज येणार आहे. थँक्यू. लिडिंग एज. यावेळी चेंडू मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. पंचांचा इशारा येतोय एक सिंगलचा आणि या सिंगलने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती 13 न मेरा आकडा आहे 13. 1.5 1.5 असा हा सामना झालेला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मधला शेवटचा चेंडू घेऊन जाईल ओमकार. आपण पाहतायत ऐकतायत स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026. खऱ्या अर्थानं स्वर्गीय शरद भांडे यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही स्पर्धा.
शेवटचा चेंडू नितीन यावेळेस बीट होतोय. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक दुसरं समाप्त होत आहे आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 12 चेंडूमध्ये घेतल्या गेल्या 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चांगली धून. थँक्यू डीजे थँक्यू. जाऊया व्यासपीठावर सन्मान आणि स्वागत सोहळ्याकडे. मी मागाशीच म्हटलं, ज्यांचं क्रिकेटवर अतोनात प्रेम, सापगाव संघाकडून गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळले, परंतु आज मॅचच्या या नगरीमध्ये आपण आलात. उद्योजक निवृत्ती अंधाडे यांचं स्वागत आणि सन्मान. मी नितीनजी अंधाडे यांना विनंती करतोय की निवृत्ती शेठ अंधाडे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आणि क्रिकेट नव्हे तर आत्तापर्यंत एवढा प्रवास आपण पाहिला. A1 जोडी म्हणून ज्यांची ओळख जिवलग मित्र निवृत्ती आणि नंदू अशी नावं आपण पाहिली असेल. त्यानंतर उद्योजक नंदकुमार देसले साहेबांचं स्वागत आणि सन्मान. मी राहुलजी देसले यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. तर जे बालके सर लाईव्ह फोटोग्राफर प्लीज आपण यायचं आहे. लाईव्ह मध्ये शाही सत्कार आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. थोडंसं पुढे येऊन हा सत्कार घ्या, कारण लाईव्ह मध्ये कव्हरेज होत नाहीये कॅमेऱ्यामध्ये. थोडंसं पुढे घ्या. थँक्यू. चला आता मॅचला सुरुवात करूया. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं, प्रमुख अतिथींचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच जे बालके सर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावफलकावरती 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस शहापूरची बुलेट ट्रेन वेगवान तेज तर्रार आतिश भांडे आलाय षटक क्रमांक 3 मध्ये. पहिला चेंडू यॉर्क चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, केवळ त्याला हलक्या हाताने कट केला. एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. महत्त्वपूर्ण 2 धावा जोडल्यानंतर धावफलकावरती धावा 15 पाहायला मिळत आहेत. 15 धावा. षटक क्रमांक एफर्ट बघा, यावेळेस स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. स्टॉप करत असताना मैदानावरती आढळला, परंतु चेंडूला थांबवलं. हा एफर्ट होता रवीचा. धावफलकावरती 15 धावा 1 गडी बाद आहे. अजूनही थांबून ठेवलं गेलंय कैलास भांडेला. हो, यावेळेस सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये यावेळेस ओमकार पाहायला मिळतोय. फील्ड करेल, थ्रो करेल, दरम्यान एक सिंगल. या ठिकाणी लगातार 3 षटकार सावगाव संघाच्या फलंदाजाने मारले. तर मयूरजी अंधाडे यांच्या वतीनं रोख 2000 रुपये कॅश प्राईज, तसेच सन्माननीय कैलासजी अंधाडे साहेब म्हणजे कल्लू शेठ यांच्या वतीनं 5000 रुपयाचं कॅश प्राईज आणि प्रत्येक षटकारासाठी भाईदादा पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज साबगाव संघाच्या फलंदाजांसाठी. थँक्यू. फुल ऑफ लेनचा चेंडू होता. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आतिश भांडे यावेळेस झेल सोडतोय. ड्रॉप झालाय झेल. पंचांकडे दाद मागत असताना पंचांनी मात्र यावेळेस हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू आणि DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर, निश्चितपणे तुमच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधांचा वापर करणं गरजेचं आहे. यावेळेस पंचांनी मात्र जोखम घेतलेलं नाही आहे. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये अजितजी पुत्रन सर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. वेट अँड वॉच. इट्स अ नो बॉल. यावेळेस अजितजी पुत्रन सरांचा थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये असताना कॉल दिला गेलाय आणि अगदी दोन्ही पाय जर बघायला गेलात तर आत होते थँक्यू सर. आणि यावेळेस पंचांचा अचूक निर्णय. सन्माननीय पिंटू शेठ विदे यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. साहेब आपलं देखील या चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच जाऊयात मॅचमध्ये. आता मात्र समीकरण. धावफलकावरती 18 धावा आहेत. नेक्स्ट बॉल फ्री. 18 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद झालाय. नेक्स्ट बॉल फ्री येतोय.
या फ्री हिटच्या चेंडूवरती किती धावा येतील? कैलास पांडे स्ट्रायगनवरती, उघडा डोळे पहा नीट, नेक्स्ट बॉल फ्री हिट. ओहो, यावेळेस मात्र डोळे उघडले होते, परंतु चेंडू मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मिळेल, सिंगल की सिवा कुछ नाही मिलेगा बाई. 2.3चा सामना कंप्लीट झालाय. धावफलकावरती 19 धावा, अजूनही एकही फटका चांगला पाहायला मिळालेला नाहीये. नेक्स्ट मॅच असणार आहे राजे बॉईज विपक्षात मुरबाड 11. दोन्ही टीमचे कर्णधार त्वरित यायचे. राजे बॉईज विपक्षात मुरबाड 11. नेक्स्ट सामना हेमंत सोकांडे आणि राजू राठोड दोनही संघनायक काही क्षणात त्या ठिकाणी पोहोचतील. हेमंत सोकांडे पोहोचले, जाऊया सामन्याच्या दिशेनं, ते जोडले तर जयेश विदेत सर. नक्कीच या आधीचा चेंडू जर बघायला गेला तर शॉर्ट चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, परंतु ज्या रिदममध्ये आम्ही नितीन अंदाडेला पाहिलंय त्या प्रकारची फलंदाजी त्याच्या बॅटमधनं यावेळेस तरी पाहायला मिळत नाहीये. थोडासा बॅकफूटवरती आहे, थोडासा स्ट्रगल करतोय, परंतु जास्तीचं स्ट्रगलिंग झालेलं मात्र चालणार नाही. आतापर्यंत 6 चेंडू फेस केलेत, केवळ 4 धावा बनवल्यात नितीन अंदाडेनं. कैलास पांडे स्ट्रायकिंगवरती, ओहो उचललाय चेंडू, कमालीचा फटका आहे. फटक्यावरती ताकद देखील, नजाकत देखील, आणि यावेळेस कैलास पांडेच्या बॅटमधून निघालेला अगदी पंचांच्या डोक्यावरनं हा आकार करत चेंडू निघून गेलाय, मैदानाच्या बाहेर ठोकलाय षटकार. थँक्यू सो मच. मॅच बॉल आलेला आहे. काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. विकेटवरती थांबून होता, स्वतःला सावरलं, यानंतर संघाला देखील सावरण्याची संधी, आणि ती संधी मात्र कैलास भांडे गमावणार नाहीये. कॅप्टन कूल यावेळेस झालाय गरम. काय फटका जबरदस्त सजवला गेला, जसा चेंडू टाकला गेला लडारमध्ये होता, आणि त्या चेंडूला मात्र पिकअप केलं, ड्रॉप केलं मैदानाच्या बाहेर. जबरदस्त तडाखा. जसा फटका खेळला गेला, जसा मैदानाच्या बाहेर चेंडू गेला, जल्लोष देखील पाहायला मिळाला. ओहो, पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. यावेळेस चेंडू मात्र वन बाउन्स ओव्हर द रो, ठोकला गेलेला चौकार. थँक्यू. या ठिकाणी सन्माननीय लोकेशजी मेघवाल यांचं शुभागमन होत आहे. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. लोकेशजी मेघवाल. काय फटका सजवला गेला, जल्लोष जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपलून. भावा नितीन सांगतोय मार तू उचलून उचलून. थँक्यू. उज्ज्वलजी शिंगोळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. नक्कीच धावफलकावरती 30 धावा पाहायला मिळत आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटक समाप्त झाले, आणि 4थं षटक शेवटचं भैरवी षटक हाताळण्यासाठी यावेळेस आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती मनीष थँक्यू लहाने. सन्मान्य शिवरामजी शिंगोळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आयोजन कमिटीच्या वतीनं उपस्थित सर्व प्रमुख अतिथी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलकावरती 30 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4थं षटक मार्गस्थ होत आहे, आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मनीष लहाने. मित्रांनो, जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी, हार कधी मानू नका, सारं जग जिंकायचं आहे, हार कधी मानू नका, यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होतं. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती मनीष लहाने. ओहो, पहिला चेंडू पुढे ठेवला होता, खाली राहिला चेंडू. नितीनच्या बॅटला मात्र अजूनही रुसवा फुगवा पाहायला मिळतोय. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. नितीन चोल आतापर्यंत खेळलाय 7 चेंडू, धावा जमा केल्यात केवळ 4. या अनुषंगाने तुम्हाला कळलं असेल की एका बाजूनं फटकेबाजी चालू आहे, दुसऱ्या बाजूनं मात्र शांतता पाहायला मिळते आहे. त्या अनुषंगाने धावफलकावरती 30 धावा. ओहो, फुलटॉस चेंडू होता. यावेळेस फटका फसला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक नो मॅन्स मध्ये चेंडू लँड झालाय. सिंगल कंप्लीट झाली आहे, आणि सिंगल वरती यावेळेस थांबवलंय कैलास भांडेनं नितीनला नॉन स्ट्रायकिंग वरती. यावेळेस कैलास भांडे सांगतोय फुल ऑफ लेनचा चेंडू होता, फुल टोल वसूल केला जाऊ शकत होता.
एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळण्याची गरज होती असं देखील सांगितलं गेलंय, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या अशा चुका वारंवार पाहायला मिळतात, परंतु जास्तीचे चेंडू खेळले गेलेत, धाबा कमी आल्यात नितीनच्या बॅटमधनं. थोडीशी नाराजी असेल डगआउटमध्ये, परंतु निश्चितच कैलास भांडे आता उर्वरित राहिलेले 4 चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक एंडवरती आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल मनीष लहाने. हो एका हाताने यावेळेस खेळून काढला होता, झेलची संधी होती, एक सिंगल घेतली गेली, डबलचा कॉल असेल का? यस, नितीनला थांबावं लागेल. यस, यावेळेस थांबलाय आणि नॉन स्ट्राईक एंडवरती नितीन मात्र पोहोचू शकत नाहीये. विकेट क्रमांक 2 नितीन अंदाडे बॅक टू द पविलियन. डीजे नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना रंगतोय. एका बाजूनं आपण पाहतायत शरद स्पोर्ट्स सापगाव टीम पाहायला मिळते एका बाजूनं, तर दुसऱ्या बाजूनं श्रीराम फाउंडेशन अर्थातच आई गावदेवी गोटेकर, रोशन ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत ही टीम. उचललाय चेंडू, कमालीचा फटका, अतिशय जबरदस्त बिग हिट पाहायला मिळतोय कैलास भांडेच्या बॅटमधनं. षटकार. काय फलंदाजी, एका बाजूनं शांत होता फलंदाज नितीन, दुसऱ्या बाजूनं कैलास भांडे मात्र गरम होत असताना आणि या वेळेचा हा फटका जबरदस्त बिगी सिक्सर पाहायला मिळाला. हाय हॅन्डसम कैलास भांडेच्या बॅटमधनं. ओहो, यावेळेस देखील डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल मात्र घेतलेली नाहीये, थांबवलंय यावेळेस निश्चितपणे मयूर शेलकेला. जाणतो की शेवटचा चेंडू माझ्यासाठी महत्त्वाचा असेल, परंतु ज्या पद्धतीने थांबवलं गेलं, एक धाव थांबवली आहे, परंतु फटका येईल का? यस, हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर लँडिंग होईल का? शेवटचा चेंडू मनीष लहाने. ओहो, यावेळेस नाही, ज्यासाठी थांबवलं गेलं होतं एक धाव गेलं, तेलही गेलं, तुपही गेलं, हाती मात्र धोपाटणं. जाऊया सत्कार आणि सन्मान स्वागताकडे. बिरजू शेठ कोरडे यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जाईल. नेक्स्ट मॅच येते प्रेक्षकांच्या भेटीसाठी एक चांगली बिग फाईट पाहायला मिळेल. एका बाजूनं मुरबाड 11 तर दुसऱ्या बाजूनं पाहायला मिळेल राजे बॉईज. तर बिरजू शेठ कोरडे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण 2 संघांदरम्यान नाणेफेकी करायची आहे. एका बाजूनं राजे बॉईज संघाचा कर्णधार हेमंत सोपाटे पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळतोय मुरबाड 11 संघाचा कर्णधार. जाऊया शाही सन्मान सत्कार आणि सोहळा. मी मगाशी म्हटलं ज्यांच्या वतीनं प्रथम पारितोषिक रोख आम्हाला या ठिकाणी 60,000 मिळालं, परंतु आज आधारस्तंभ म्हणून ज्यांची आम्हाला गरज मिळाली ते मी मगाशीच म्हटलं राजकीय पटलावर या ठाणे जिल्ह्याच्या पटलावर ज्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं ते सन्माननीय निलेश किसनशेठ भांडेसाहेब यांचं यथोचित मान सन्मान आणि स्वागत. मंडळाचे सन्माननीय अतुलजी भांडे यांना विनंती करेल की आपण निलेश किसनशेठ भांडेसाहेबांचा यथोचित मान सन्मान आणि सत्कार करायचा आहे. थँक्यू सो मच. तर मी मुरबाड 11 संघ आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे नाणेफेकीसाठी. बिरजू शेठ कोरडे साहेब हे आमच्यासोबत जोडले गेलेत, निश्चितच एक गोड व्यक्तिमत्व. आणि राजे बॉईज संघाचा कर्णधार आलेला आहे. ओके, थँक्यू. त्यानंतर सन्माननीय जगनजी शिंगोळे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मी रोहनजी अंधाडे यांना विनंती करतोय जगनजी शिंगोळे यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. चला राजू राठोड लवकर लवकर या.
नाणेफेकीच्या कौलसाठी मान्यवर त्या ठिकाणी वेट करतायत. त्यानंतर मयूरजी अंधाडे यांचं स्वागत आणि सन्मान अविनाशजी पोटकोंडले यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मयूरजी अंधाडे यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मुरबाड 11 संघ चला लवकर कर्णधार यायचे आपण. थँक्यू सर. त्यानंतर कृष्णा शेठ अंडाडे यांचं स्वागत आणि सन्मान मी विनंती करतो अतुलजी भांडे आपल्या शुभ हस्ते अमोलजी अंधाडे यांच्या शुभ हस्ते कृष्णाजी अंधाडे यांचं स्वागत आणि सन्मान. त्यानंतर सन्माननीय वैभवजी सपाट यांचं स्वागत आणि सन्मान मी राहुलजी देसले यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते वैभवजी सपाट यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. टीम मुरबाड 11 प्लीज सहकार्य करा, लवकर लवकर या. सर महत्वाची सूचना आयोजन कमिटीच्या वतीने येते 2 मिनिटांमध्ये जर मुरबाड 11 नितीनच्या संघाचा कर्णधार आले नाही अंधाडे यांना विनंती तर करतो आपण penalize केलं वैभवजी जाईल. सपाट यांचं स्वागत आणि सन्मान. सर 1 मिनिट पाहुण्यांचं स्वागत चालू आहे. त्यानंतर सन्माननीय किरणजी शेळके यांचं स्वागत आणि सन्मान मी गणेशजी अंधाडे यांना विनंती करतोय की आपण करायचं आहे. दुसरा कोणी जा ना पटकन पुढे. आणि यापुढे किरणजी शेळके यांचं स्वागत आणि सन्मान नक्कीच यापुढे जर अमोलजी चुका अंधाडे झाल्या यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. तर मात्र बॉलची नाही रनची नाही तर बॉलची पेनल्टी असणार आहे यापुढे. जर चुका केलात तर मात्र कुठल्याही टीमला माफी नसेल. त्यानंतर सन्मान्य नरेशजी गोंधळी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मी या ठिकाणी विनंती करतोय रोहनजी अंधाडे आपल्या शुभ हस्ते नरेशजी गोंधळी साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. जे सर 1 मिनिट फक्त टॉस होऊ द्या तदनंतर पुढचे सत्कार. बिरजू शेठ कोरडे साहेब या आपल्यासोबत जोडले गेलेत. अर्थातच राजे बॉईज संघाचा कर्णधार देखील आहे आणि मुरबाड 11 संघाचा कर्णधार. नाणेफेकीचा कॉल दिला जातोय राजे बॉईज संघाकडनं. शरद दादांसाठी कॉल दिला गेलाय आलाय शरद भांडे. निश्चितच नाणेफेकीचा कॉल विजय झालात परंतु बिरजू शेठ कोरडे साहेबांना विनंती करेल की या स्पर्धेसाठी 2 शब्द आपण व्यक्त करा. नाही थँक्यू सो मच. तर खूप सारी स्पर्धा जबरदस्त पाहायला मिळते. धर्मवीर चषक झाला तदनंतर आपण सर विठ्ठल Yes, समिता yes. देखील चषक पाहिलात. आणि आपला निर्णय काय क्षेत्ररक्षण घेतलं गेलंय. बॅटिंग करायची मुरबाड टीमला. मॅच देखील ऑन आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. ओव्हर टू द कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. 7:57 Thank you, झाले. sir. पहिला चेंडू फेकला जातो. पुढील 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकणं मॅन्डेटरी असेल. पहिला चेंडू पॉइंटला कट केलाय गणेशनं. त्या ठिकाणी 2-2 क्षेत्ररक्षक आहेत. एक पहिला चेंडू सिंगल घेण्याचा थँक्यू प्रयत्न सर. झालाय. सन्मान्य पिंटू शेठ विदे साहेबांचं स्वागत आणि सन्मान रोहनजी अंधाडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पिंटू शेठ विदे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. पहिलं षटक त्या ठिकाणी हाताळतोय मयूर शेळके. गणेश आणि रोहन सलामीची जोडी. धाबांचं लक्ष जर आपण पाहिलं तर 39 धाबा जिंकण्यासाठी त्या ठिकाणी टीम आई गावदेवी गोटेकर बी. यावेळी चांगला तडाखा मिड विकेटला क्षेत्ररक्षक. चेंडू थांबेल का? थांबणार नाही. चेंडू निघून चाललाय सीमा पार. चौकार. थँक्यू सर. त्यानंतर सन्मान्य शिवरामजी शिंगोळे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान अविनाशजी पोटकोंडले यांना विनंती करतोय की आपण शिवराम शिंगोळे साहेबांचं यथोचित मान आणि सन्मान करायचा आहे. दरम्यान पुन्हा एक चांगला फटका पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 4 धावा. थँक्यू. त्यानंतर सन्मान्य लोकेशजी मेघवाळ यांचं स्वागत आणि सन्मान मी अतुलजी भांडे यांना विनंती करतोय लोकेशजी मेघवाळ साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. पुन्हा एकदा कट केलाय. स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री ऑफ 4 धावा. थँक्यू. त्यानंतर सन्मान्य पंडितजी शेळके यांचं स्वागत आणि सन्मान अभिषेकजी गायकवाड यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पंडितजी शेळके यांचं स्वागत आणि सन्मान.
39चा टार्गेट इथनं दिल्यानंतर एक जबरदस्त खेळ सध्या करत असताना बॅटिंग ऑर्डरमध्ये रोहन मिसामी फटका की विनायकजी भांडे यांना विनंती करतो आपण स्वागत करायचं आहे. आणि 2 शतक्षक चेंडूचा पाठला करत असताना चेंडू न केले सीमारेषा ओलांडले सीमा पार आला हा इथनं चौकार. रोहन शेळके सध्या फायर झालाय सुपर से ऊपर सध्या बॅटिंग करत असताना पहिल्या षटक्यामध्ये आक्रमणाची भूमिका पहिल्या षटक्यामध्ये आक्रमक बॅटिंग करत असताना रोहन शेळके सध्या पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग 4 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा आल्यात 17 धावा सलगचा चौथा चौकार आणि इथनं आता चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर कडक बेधडक षटकार सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव षटकार. थँक्यू. त्यानंतर सन्माननीय गजाननजी भांडे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान. मी विनायक भांडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गजानन भांडे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. पहिल्या षटक्यामध्ये 23 धावांची विस्फोटक आक्रमक पारी सुद्धा खेळ असताना गोलंदाजावरती आक्रमण केलं मयूर शेळकेवरती तब्बल 23 धावा. रोहन शेळकेचा हा पलटवार करताना पाहिला 4 लगातारचे चौकार 4 चेंडूमध्ये चौकार 5व्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. 4 चेंडूला त्याला सध्या 7 मिळाली आहे. बॅटिंग ऑर्डरमध्ये कमालीचं प्रदर्शन बॅटिंगची कमाल पाहिली फलंदाजीची धमाल पाहिली आहे आणि इथनं सुपर से ऊपर हा सामना होत असताना पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2 श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी गोठेकर ब आणि विपक्षामध्ये स्वर्गीय शरद भांडे स्मृती जय बजरंग साबगाव. हलके हाताने कट केलाय ऑन साईडला त्या ठिकाणी डीपमधून क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू उचलतील फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल. सर विचार केला तर मयूर शेळकेनं या ठिकाणी 2 धावा. मयूर शेळकेनं चांगली कामगिरी केली सर पूर्ण दिवसभरात. मात्र या षटकामध्ये खूप सारा मार पडलाय. 23 धावा पहिल्या षटकात आल्या. थँक्यू. त्यानंतर सन्माननीय दर्शनजी आंदाडे यांचं स्वागत आणि सन्मान मी या ठिकाणी अमोलजी आंदाडे यांना विनंती करतो आपण करायचं आहे. सुपर टायमिंग सुपर बॅटिंग सध्या करत असताना इथनं फक्त ग्लान्स केलाय. आता चित्र स्पष्ट होताना दिसतंय की फक्त आता सिंगल डबल घेऊन स्ट्राईक रोटेट करायची एखादा खराब चेंडूवरती आक्रमण करायचं. मिनिट टू मिनिट या बॉलवरती खेळताना पाहायला मिळतोय गणेश. एक अतिशय अप्रतिम अभूतपूर्व सोहळा स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषकाचा हा अभूतपूर्व सोहळा साबगावकरांच्या अभूतपूर्वाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. इथे फटका चांगला घे अजून एक धमाका पाहायला मिळेल आणि तिथं ठोकलाय रोहन शेळकेच्या पाठबदना अजून एक हाय अँड हँडसम षटकार. रोहन थांबायचं नाव घेत नाहीये. थँक्यू. सर पाहता पाहता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 32. 7 धाव्यांची फक्त गरज आहे. 15 चेंडू आहेत. प्रश्नपत्रिकेचा प्रश्न होता गणेश डिंगोरेचा आणि त्या ठिकाणी जर पाहिला अभ्यास केला होता रोहन शेळके तळपलाय. इथं व्हाईट बॉल आलाय डावी एसटी सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजांना योग्य त्या लाईनवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न करायचा होता. P1च्या षटक्यामध्ये मयूर शेळकेला जे कमालीचा षटक अनेकदा टाकत असतो त्या धावा त्याला रोखायच्या होत्या. मात्र त्याच्या षटक्यामध्ये पहिल्या षटक्यामध्ये अटॅकिंग क्रिकेट आक्रमक बॅटिंग विध्वंसक बॅटिंग करताना पाहायला मिळाला. रोहन शेळके इथं ओव्हर द बॉलर हेड फटका स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पुन्हा एकदा मिळतील धावा 4 आला हा चौकार. दर्जेदार बॅटिंग या ठिकाणी करत असताना अफलातून. थँक्यू. या ठिकाणी पहा रोहनजी शेळके कॅप्टन कूल का म्हटलं जातं आतापर्यंत जी खेळ केली त्यासाठी समीरजी बागराव युवा नेते यांच्या वतीनं रोख 2000 रुपये कॅश प्राईज जमा झालेला आहे. थँक्यू. अजून एक चांगला प्रयत्न केला अलॉंग द कार्पेट ऑन ड्राईव्हचा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने धावा देतोय. चेंडूला गॅदर केले असेल एक धावेतनं ऍड होईल. स्कोर इज लेवल. एका धावेची गरज असेल. थँक्यू. उज्ज्वलजी शिंगोळे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान. गणेशजी आंदाडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आमचे युवा नेते उज्ज्वलजी शिंगोळे यांचं स्वागत आणि सन्मान. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला ज्यांच्या सहकार्यातून मिळाल्या. आणि एका धावेने ही आपण पाहिले एक धाव कंप्लीट सामना जिंकलाय श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी गोटेकर ब संघ. इथनं देखील हा सामना अतिशय दिमागदार सोहळ्याप्रमाणे जिंकताना पाहायला मिळाला. कडक बॅटिंग कॅप्टन कोल रोहन शेळकेच्या माध्यमातून ही बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. आणि स्वर्गीय शरद भांडे स्मृती जय बजरंग साबगाव संघ मॅचमध्ये परास्त होताना पाहायला मिळालं. बॅटिंग ऑर्डरमध्ये
39 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर गोलंदाजी युनिटमधील प्रभावशाली कामगिरी करण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करायचे होते, मात्र त्या प्रयत्नाला साथ मिळाली नाही आणि त्या ठिकाणी अखेरकार हा सामना गमावावा लागला सापगाव टीमला. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच 9 चेंडूमध्ये 33 धावांची विस्फोटक खेळीशाने साकारली. तो खेळाडू ठरतो